तर तिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू होती। ही बैठक आता काही वेळापूर्वीच संपलेली आहे। या बैठकीमध्ये अमित शहा यांच्यासोबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते। ही जवळपास 3.5 ते 4 तास बैठक चालल्याची माहिती मिळतेय। दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे निर्माण झालेली कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेची स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभाग प्रमुख आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा एक तातडीची बैठक आज दुपारी पार पडली। तब्बल 3 ते 3.5 तास ही बैठक सुरू होती। संसद आणि आसपासच्या परिसरामध्ये सीजेपीच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। याच दरम्यान सीजेपीचं एक शिष्टमंडळ जे आहे ते केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी जेपी नड्डांची भेट घेतली। सीजेपीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाली। या चर्चेनंतर सौरव दास यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बैठकीमध्ये नेमकं काय झालं याविषयीची माहिती सुद्धा दिली। 2 तास वाट बघायला लावल्यानंतर जेपी नड्डांशी केवळ 10 मिनिटं चर्चा होऊ शकली अशी नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। 2 बार हम लोग जेपी नड्डा जी से मिले। हम लोग 12 बजे यहाँ पे आए थे एंड हम लोग की मीटिंग करीब 2:15 2:30 बजे हुई। एंड मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं। पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए। वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है। नंबर 2 हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा। या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। 2 बार हम लोग जेपी नड्डा जी से मिले। हम लोग 12 बजे यहाँ पे आए थे एंड हम लोग की मीटिंग करीब 2:15। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।